कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. बापावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये पेटलं. जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार? आम्ही तुमचा बाप चोरला नाही तर हृदयात ठेवला. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडिओ दाखवत उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा. ससूनचा अहवाल समोर. यामध्ये मंगेशकर रुग्णालय आणि घेसासांना क्लीन चिट हा प्रश्न उपस्थित. राज्यात आता पहिलीपासून इंग्रजीबरोबर हिंदीचीही सक्ती. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी. हिंदू आहोत, हिंदी नाही. आता संघर्ष अटळ. राज ठाकरे यांचं ट्विट. महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे, मात्र मराठीसोबत राष्ट्रभाषा हिंदीही आली पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. अजित पवारांसारखा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचं वक्तव्य. तर जामखेडमधील कार्यक्रमात भावी मुख्यमंत्री उल्लेख असलेला अजित पवारांचा बॅनर झळकला. धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेल्यानं चांगली वाणी बंद पडली. मुंडेंच्या हातून समाज कल्याण घडावं, सर्वांनी मिळून प्रार्थना करा. नामदेव शास्त्रींचं विधान. भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी मशिदीत घुसून गोंधळ घातल्याचा आरोप. पुण्यातील मशिदीच्या व्हिडिओ समोर मेधा कुलकर्णी यांना अटक करा. नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीची मागणी. अकोल्यात पालिकेतील पाणी पुरवठा कार्यालयात ठाकरे गटाकडून तोडफोड. मलकापूर भागात 10 दिवसांआड पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त. सुप्रीम कोर्टाकडून वक्फ सुधारणा कायद्याला 7 दिवसांचा ब्रेक. केंद्र सरकारला 7 दिवसात उत्तर द्यावं लागणार. 5 मे रोजी पुढील सुनावणी. निकाल येईपर्यंत वक्फ बोर्डावर जैसे परिस्थिती. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित. काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवारी देणार पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा. सोमवारी संग्राम थोपटे यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक. सूत्रांची माहिती. पत्रकार परिषदेला चंद्रकांत खैरे का नाहीत असा प्रश्न विचारताच अंबादास दानवे पत्रकारांवर भडकले. आज संभाजीनगरमध्ये पाणी प्रश्नावर ठाकरे गटाने पत्रकार परिषद आयोजित केली होती. सोलापुरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नितेश राणेंना कोंबड्यांचं चित्र दाखवलं. सोलापूर विमानतळावरून नितेश राणे यांचा ताफा बाहेर येत असताना कोंबड्यांचे पोस्टर दाखवले. मी 22व्या वर्षी सफारी गाडीतून फिरायचो. मला चोऱ्या माऱ्या करायची गरज नाही. लग्नातील भांडणावरून माझ्यावर केस टाकली होती. मंगळसूत्र चोरीच्या आरोपांवर पडळकरांचं उत्तर. पुण्यातील नामांकित चितळेबंधू मिठाईवाले यांची फसवणूक. चितळेबंधूंचं नाव वापरत दुसऱ्याच बाकरवडीची विक्री. चितळे स्वीट होमवर पुणे पोलिसांनी नोंदवला गुन्हा. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन तिकिटाचा काळाबाजार उघड. 200 रुपयांचा दर्शन पास 2000 रुपयांना विकल्याचा प्रकार समोर. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सीईओंच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाई. महापालिकेकडून टँकरने पाणी पुरवठा सुरू. पाणी टंचाईच्या प्रश्नावर उद्यापासून ठाकरे गटाचं आंदोलन. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.